विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराज यांच्या 147व्या प्रगटदिनी हजारोच्या संख्येत भाविकांनी उपस्थित राहून समाधीस्थळी माथा टेकवला. यंदा शेगावमध्ये प्रगटदिन उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. प्रगटदिनानिमित्त आलेले भाविक आणि दिंड्यांमध्ये संत गजाननाचा नामघोष सुरू होता. प्रगटदिनासाठी मागील काही दिवसांपासून शेगावात भाविक दाखल व्हायला सुरुवात झाली होती. शनिवारी रात्रीपासून संतनगरी भाविकांच्या गर्दीने फुलायला लागली होती. यंदा प्रगटदिनाचे औचित्य साधत गजानन महाराज मंदिरात सप्ताहभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते. आज रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 संत गजानन महाराजांच्या 100 प्रगट दिनानिमित्त भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नमस्कार, आम्ही मुंबईवरून आलो. 178वा प्रगट दिन साजरा होतो इथे. आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं. आमचं इच्छा भरपूर आहे. आम्ही 40 वर्ष इथे शेगावला येतोय. काय साकडं घेतलं आज? नाही, आम्ही साकडं कधीच घालत नाही. त्यांना सगळं माहिती असतं आणि ते करतात. आपण चालत राहायचं पुढे आणि आपण कष्ट करत राहायचं. ते देतात बरोबर. जय गजानन. जय गजानन माऊली. मी नांदेडून आलो. सुजित साखरे. मी इथं परवाच्या दिवशी आलो. काल रात्री मुक्काम केला. इथली व्यवस्था इतकी छान आहे की महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा कुठं बघितली नाही अजून तरी अशी व्यवस्था. आणि इथं सेवा ही सेवा केल्यासारखी आहे. दाखवणे नाही किंवा कुठं काही भ्रष्टाचार नाही, कुठं काही 2 पैसे देऊन मध्येच रांग तोडायची असं कुठल्याच बाबतीत नाही. आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये आलो होतो 2 दिवस झालं, तर आज माझं टेन्शन रिलीफ झालं. मला दर्शन मिळालं. मला विशेष म्हणजे आरती मिळाली आणि कुठंच चुकून सुद्धा गैरसोय कुठेही झाली नाही. प्रत्येक भक्तांनी एवढी काळजी घेतली की घरीसुद्धा एवढी काळजी घेता नाही. आणि इथं व्यवस्था त्याबद्दल तर बोलायची काही हीच नाही. आणि प्रगट दिनाचं महत्त्व म्हणजे माझं भाग्य काहीतरी असावं पहिल्या जन्माचं, जे की मला प्रगट दिनाच्या दिवशी दर्शन पण मिळालं आणि आरती पण मिळाली. धन्यवाद. जय गजानन. मी पुण्यावरून आली आहे आणि इथे महाराजांच्या दर्शनाला दरवर्षीच येतो. आम्ही इथेच राहतो. बाजूलाच गाव आहे आमचं. पण यावेळेस आता मुद्दामून कार्यक्रमासाठी आलो म्हणून इथे दर्शनाला आलो आहे. माझ्या घरी प्रगट दिन असतो दरवर्षी, पण यावर्षी काही कारणानिमित्त झाला नाही. म्हटलं दर्शन करून जावं. कसं वाटलं इथं? खूप छान वाटलं. मंदिराबद्दल काय? मंदिर तर खूप छान आहे. व्यवस्था खूप भारी आहे इथची. सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे ती केलेली महाराजांच्या भक्तांनी. खूप छान आहे. नाही, साखळं वगैरे काय नाही. दर्शनाला आलो एवढंच आहे. ओके. संभाजीनगरवरून आलेलो आहे आणि दर्शनासाठी सकाळी रांगेत उभे राहून फार सुंदर दर्शन झालं. आणि इथली जी व्यवस्था आहे ती सर्वोत्तम आहे. जगामध्ये ती सर्वोत्तम व्यवस्था आहे. त्याबद्दल खूप संस्थांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी राज थळपते, कळमनुरी, हिंगोली जिल्हा येथून आलो आहे. प्रगट दिनानिमित्त जी दरवर्षी पैदल पायी वारी असते त्यानिमित्तानं आम्ही कालपासून निघालो आहे. आज सकाळी इथं 4:30-5 वाजता पोहोचलो आहे आणि फ्रेश होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो. आता नुकतंच दर्शन झालं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पायीवारीचा आनंद घेतलेला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचं येऊन अतिशय व्यवस्थितपणे दर्शन झालेलं आहे, कुठल्याही अडचणीशिवाय. आणि सर्व प्रवासही, रात्रीचा प्रवासही खूप छान झालेला आहे. सगळ्या ठिकाणी रस्त्यामध्ये सेवेकरांनी येणाऱ्या भाविकांसाठी, भक्तांसाठी चहा, पाणी, नाश्ता खूप रात्रभर प्रत्येक ठिकाणी दर अर्धा-1 किलोमीटरवर, 1 किलोमीटरवर, 2 किलोमीटरवर सगळ्या अशा व्यवस्था केलेल्या होत्या. एकूण 30-35-40 किलोमीटर अकोल्यापासूनचा हा प्रवास पैदल, पण खूप सुखात, खूप आनंदात आणि व्यवस्थित झालेला आहे.